शेतकरी भावांनो, रामराम. महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी जात आणि धर्म हे दोनच विषय चर्चिले जात होते, त्या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा विषय चर्चेत आला आहे. ही शेतकऱ्यांसाठी चांगली बाब आहे. भाजपचे भक्त या विषयावरून काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत आणि काँग्रेसचे भक्त भाजपकडे बोट दाखवत आहेत. पण शेतकरी म्हणून या विषयावर एक तटस्थपणे विचार करणे गरजेचे आहे. सोयाबीनचे पडलेले भाव हे केवळ आणि केवळ मोदी सरकारचं पाप आहे. कसं ते या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि हे वास्तव शेतकऱ्यांपर्यंत शेअर करावं. सध्या भाजपने 6,000 भावाने सोयाबीन खरेदी करू असं सांगितलेलं आहे, तर काँग्रेसने 7,000 भावाने सोयाबीन खरेदी करू असं सांगितलेलं आहे. यावरून भाजप काँग्रेसकडे बोट दाखवत आहे की त्यांचं राज्य असलेलं कर्नाटक आणि तेलंगणा यामध्ये ही खरेदी का नाही. मित्रांनो, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यामध्ये एकूण जे काही सोयाबीन उत्पादन होतं त्याच्या केवळ 5.5% या दोन राज्यामध्ये होतं. कर्नाटकमध्ये 3.2% आणि तेलंगणामध्ये 2.1% असं साधारणपणे 5.5% उत्पादन होतं. पण ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे अशा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये एकूण उत्पादनापैकी 84% उत्पादन होतं. त्या ठिकाणी मात्र भाजप काही बोलायला तयार नाही. भाजपची ही नेहमी स्ट्रॅटेजी राहिलेली आहे की दुसऱ्याकडे बोट दाखवून आपल्याकडचा अंधार झाकायचा आणि आताही तेच प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की कर्नाटक आणि तेलंगणाकडे ज्यांचं उत्पादन 5.5% आहे त्यांच्याकडे बोट दाखवताना भाजप महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ज्यांचं सोयाबीन उत्पादन 84% आहे या ठिकाणी शेतकऱ्याचं होणारं नुकसान झाकू इच्छित आहे. मी सुरुवातीसच म्हटलं की हे केवळ आणि केवळ मोदी सरकारचं पाप आहे. ज्या मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांनी 6,000 प्रमाणे खरेदीची मागणी केली होती, त्या मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असताना, डबल इंजिनचं सरकार असताना त्यांना हे भाव द्यायला तयार नाहीत आणि महाराष्ट्रात सत्तेवर आल्यावर भाव देऊ असं सांगत आहेत. ही दिशाभूल आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. हे मोदी सरकारचं पाप कसं आहे तर मित्रांनो, 2010 ते 2013 या कालावधीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 152 लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती. हा काळ काँग्रेसचा आहे. तर 2010 ते 2014 या काळामध्ये साधारणपणे 193 लाख टन सोयाबीन निर्यात झाली होती. हा पण काळ काँग्रेसचा आहे. मी 10 ते 13 152 लाख टन यासाठी सांगितलंय की 2014 ते 2024 हा गॅरंटीवाल्या मोदीचा, अच्छे दिनवाल्या मोदीचा, उत्पादन दुप्पट करूवाल्या मोदीचा काळ आहे आणि या काळामध्ये एकूण मिळून साधारणपणे 146 लाख टन सोयाबीन निर्यात झालेली आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळात जे 3 वर्षात सोयाबीन निर्यात झाली ती भाजपला 10 वर्षात सुद्धा करता आली नाही. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणणाऱ्या भाजपने आज सोयाबीनचे भाव 8,000 वरून 4,000 आणले आहेत आणि उत्पन्न दुपटीने केलेले आहे. हीच मोदींची गॅरंटी बहुतेक होती. शेतकरी भावांनो, हे वास्तव आपण जाणून घेतलेलं आहे. हे लबाडाचं अवतन आहे, हे आपण लक्षात घ्यावं आणि हे वास्तव सर्व शेतकरी बांधवांपर्यंत एक शेतकरी म्हणून पोहोचवावं. भाजप किंवा काँग्रेसच्या चष्म्यातून पाहणं यापेक्षा एक शेतकरी म्हणून आपल्या चष्म्यातून पाहावं. काँग्रेस आणि भाजपचे भक्त एकमेकावर लाथाळी करत असतील, करू द्या, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण एक शेतकरी म्हणून आपल्याला काय मिळतं या संदर्भात आपण जागरूक असणे गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, सोयाबीनचे पडलेले बाजारभाव हे केवळ आणि केवळ मोदी सरकारचं पाप आहे.